नमस्कार, माधुरी किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुशी, हिला मोरी पण म्हणतात, ती मालवणी पद्धतीची बनवून दाखवणार आहे। ही मुशी मी कापून घेतली आहे आणि स्वच्छ 3 पाण्यातून धुवून घेतली आहे। आणि मुशीला लागणारं साहित्य: ओलं खोबरं, कांदा हे भाजून घेतले आहे मी, फोडणीला कांदा, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण, हळद, मालवणी मसाला, मीठ आणि मुशीमध्ये आम्ही कोकम टाकतो। आता आपण मुशी बनवायला सुरुवात करूया। हिला मुशीला ना बनवताना फोडणीमध्ये तेल कमी घालायचं। तर मुशीमध्ये ना तेल असतं, त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं। प्रथम आपण कांदा फोडणीला घालूया। आता आपला कांदा थोडा नरम झाला ना, आपण आता ही मुशी त्यात घालून घेऊया। मुशी घातल्यावर याच्यावर मी हळद घालणार आणि हा मालवणी मसाला आपल्या अंदाजाने घालायचं। कोणाला तिखट लागतं कमी जास्त त्याप्रमाणे। आणि मीठ पण आपल्या अंदाजाने घालायचं आणि हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि मी 4-5 कोकम टाकणार याच्यात आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं वाफ काढायला। आता आपण वाटण वाटून घेऊया। आता आपल्या मुशीला वाफ आली आहे, आता हिला वाटण लावून घेऊया आपण। आता मी थोडं याच्यातलं वाटणातलं पाणी टाकणार आहे, जास्त पाणी नाही टाकत। मी सुकी बनवणार आहे, पातळ नाही बनवणार आहे। पाणी टाकून ढवळून घ्यायचं व्यवस्थित। मी सुकी बनवणार आहे ना, त्यामुळे पाणी जास्त घातलं नाही। आणि आता आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। हिला शिजायला वेळ लागत नाही, नरम असते ना। आता आपली शिजली आहे। अशा प्रकारे आपली मुशीची मच्छी शिजून तयार आहे। काढून घेते। या मच्छीला शिजायला वेळ लागत नाही। मालवणी लोक हिला मोरी पण म्हणतात, मोरीचं मटण। छान झाली रे। अशा प्रकारे मुशी आपली बनून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।